सोशल मीडिया परिवार. तर आमच्या ऑफिसच्या बाहेर एक कबूतर म्हणजे कुठली तार आहे ती पतंगाच्या मांजामुळे अटकलेला आहे. तर त्याला हे सगळं टीम आलेली आहे. तर आता हे बघा माझं ऑफिस आहे. हे ऑफिस आहे, इथे हे ऑफिस आहे आणि इथून आता आम्ही सगळेजण वर जात आहोत टेरेसवर आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हे ऑपरेशन करणार आहोत. ओके, केबल कुठे बांधलेली आहे का ती हर्षल तो मांजा कापला तरी चालेल ना? हो ना. हो. तर मांजा आहे आणि पतंग वगैरे उडवत असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे, अशीच उडवली नाही पाहिजे. तर हे सगळं हा सगळा स्टाफ आहे, फायर ब्रिगेडचा स्टाफ आहे, हा स्टाफ आलेला आहे आणि हे सगळेजण मिळून एका कबुतराचं जीव वाचवणार आहे. त्यांना शो करू नका. हां, ओके. तर हे बघा इथे तो अटकलेला आहे. इथून येईल ना हां, हे जात आहे रेस्क्यू ऑपरेशन. हे फायर ब्रिगेडची लोक आहेत आणि ही चढत आहेत अशी वर. तर जर तुम्ही पतंग वगैरे उडवत असणार आहे तर पतंग वगैरे उडवत असताना तुम्ही काळजी घ्या. ते दिसतंय तुम्हाला. आणि तो जिवंत आहे अजून, अभी भी जिंदा है ना वो? जिंदा है, जिंदा है. लेकिन वो इतना ऐसे कैसे मांजा वहां तक कैसे गया? हा पतंग उडवते पण तो तिथपर्यंत कसा गेला तो असं? पतंग वगैरे उडवत असताना तुम्ही काळजी घ्या सगळेजण. वो देखो शेयर बाजार में से, शेअर बाजार, ये देखो बीएससी से गया. शेअर बाजारवरती तो गिरे ना. दिसतंय तुम्हाला? खाली जाऊ का मी? हा, हो सर. जिवंत आहे ना अजून? हे बघा हे जिवंत आहे आणि अरे 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 खाली पडलं. नाही, आहे जिवंत आहे, जिवंत आहे. हे जिंदा है? हाँ, नहीं गिर गया. लेकिन जिंदा है ना? गेला गेला खाली. एकदम खाली गेला. चला खाली जाऊन बघूया आपण. तर तुम्ही पतंग वगैरे जर उडवत असणार आहे तर अशा पद्धतीनं प्राण्यांना पक्ष्यांना त्रास होईल, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा छंद जोपासू नका, त्याची काळजी घ्या. हे आहे ऑफिस. तर आमच्या ऑफिसच्या खिडकीतून आम्ही प्रयत्न केलेला परंतु ऑफिसच्या खिडकीतून शक्य नाही झालं म्हणून टेरेसवरून आम्ही करत आहोत. आय होप खाली आलेला आहे पक्षी पण तो व्यवस्थित असावा, चांगला असावा अशी प्रार्थना करा. त्या दिवशी सुद्धा घरी म्हणजे मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एक कबूतर पुन्हा अशा पद्धतीनं रस्त्यावर पडलेलं सापडलेलं, तर त्यालाही वाचवलं आपण. आणि आता हा सुद्धा
कबूतर तो त्यालाही अशाच पद्धतीने त्याची मान लटकली होती, परंतु तो रस्त्यावर सापडलेला, त्याच्यामुळे त्याला वाचवता आलं. परंतु हा जो कबूतर होता हा म्हणजे वर लटकून होता आणि हे पूर्ण स्टाफ आहे, हे पूर्ण स्टाफ आहे, हा सर्व स्टाफ रेस्क्यू करून आलेला. आता येईल वर. हे आला इकडे. आहे ना इकडे? आली वर. नाही आली वर. ये इकडे स्पीकिंग. तर हे टॅरिस हे होतं, दार होतं, ते उघडून आम्ही आता त्या पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगलं काम केलं ह्यांनी. फायर ब्रिगेड आहे, मुंबई फायर ब्रिगेड यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. जीव कोणाचाही असू दे किती महत्त्वाचा असतो. आज मला वाटतं पूर्ण टीम किती लोकांची आहे तुमची? 7-8. आता किती? आता का? हां, आता मी 7 जण होतो. 7 लोकांची टीम आली, एका फोनवर आली. नुसता एक फोन केला होता, तर किती जीव महत्त्वाचा आहे तुम्ही बघू शकता. 7 लोकांची टीम आली आणि त्यांनी त्यांच्यासोबत ते काय काय सामान आणलेलं मॅडम, जरा ते त्याची स्टिक माहिती. होतं, बर्ड रेस्क्यू स्टिक. अच्छा, बर्ड रेस्क्यू स्टिक ते सुद्धा आणलेलं त्यांनी, पण त्याचा मला वाटतं वापर नाही करण्या गरज पडली ना. जास्त हाईटवरती होता आणि टेरेस होता वरती, हातामध्ये मांजा आला त्याच्यामुळे. अच्छा हां, अच्छा, हातामध्ये तो मांजा आल्यामुळे. परंतु जे काय आपला छंद जोपासतात पतंग वगैरे उडवण्याचा, त्यांनी खरंच अशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, कुठल्या पक्षाला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. चला 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 पटकन. तर वाचवण्यामध्ये यश आहे बघा, वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, सगळ्यांचं अभिनंदन तुमचं. आमचे पूर्ण वकील टीमकडून आमचं अभिनंदन. ही पूर्ण टीम आहे आणि बघा हे वाचवण्यामध्ये यांना यश आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे रेस्क्यू केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला काय आनंद सांगा, म्हणजे तुम्हाला वाटतं काय, फील काय होतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतं की पब्लिकने मांजा उडवताना कोणत्या उडवताना थोडी काळजी घेतली पाहिजे, अजून काही नाही. हे बघा लक्षात घ्या, आज 7 लोक आम्हाला प्रॉपर युनिफॉर्ममध्ये ते आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला, बोलू शकत चला हे नाही देऊ शकत, पण मी सांगू शकते की ही जी मुंबई फायर ब्रिगेड आहे ही इथे आली. हां, ह्यांनी चावी सुद्धा लगेच आणली, त्याच्यामुळे लवकर आपल्याला ते हे करता आलं. आपको कैसे लगा, आपको कैसे मालूम पड़ा, क्या क्यों आपको टेरेस खोलना है? फोन केला होता त्याच्यासाठी. अच्छा अच्छा, ओके ओके. त्याच्यानंतर तुम्हाला कळालं की ते बर्ड रेस्क्यू करायचं. तर खूप आनंद झालेला आहे, आपण यशस्वी झालेलो आहोत, हे मिशन यशस्वी झालेलं आहे. तर फक्त काळजी एवढीच घ्या की तुम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीनं जर तुमचा छंद जोपासत असाल, पक्ष्यांची सुद्धा काळजी घ्या. तुम्ही जर पतंग उडवत असाल तर तुमच्या मांज्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो. आणि आज आमच्या ऑफिसच्या बाहेर जो छोटा प्राणी कबूतर होता त्याला वाचवण्यामध्ये जे मुंबई फायर ब्रिगेड आहे त्यांना यश आलेलं आहे आणि माझ्या चॅनलतर्फे मी त्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. बाय, टेक केअर, लव यू ऑल.